आपण चला अंतिम कॉल असेल विळंगीसाठी सन्मान चिन्ह घेण्यासाठी. नाही, सेकंड राऊंड आपण 3 षटकांचाच खेळतोय. जे मॅच खेळतायत आज त्यांनी प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे. चला आपण वळतोय मॅच कडे. विळंगी बी सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. रतन आणि तनिशी जोडी गोलंदाजी ट्रॅकवर. संघाचा हुकमी एक्का शेखर, एक अनुभवी असे ऑलराऊंडर आहेत शेखर. पहिला चेंडू खेळला गेला मिड ऑफला, सिंगल कंप्लीट होते. फुलटॉस, सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 2 वर स्थिरावले तनिष आणि प्रतन. पुढचा चेंडू, ओ चांगली गोलंदाजी आणि रतन आउट. चला न्यूमॅन थोडस स्पीड अप करा. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. साहिल याच्यानंतर टॉस साठी यायचंय नेक्स्ट मॅच. एकदंत पालघर विपक्ष जयसाई विळंगी. टायमिंग प्रॉपर आहे. डिक्लेअर झोन कडे जाईल. सन्मानित क्षेत्रामध्ये, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. तनिष ओ यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. शेखर पूर्ण एफर्ट्स लावत आहेत. डॉट बॉल. पुढचा चेंडू यावेळेला हळूवारपणे खेळला जाते सिंगल साठी. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7-4. 4 धावा. याच्यानंतर टॉस साठी या एकदंत पालघर आणि जयसाई विळंगी. चला त्वरित या टॉस साठी. आता आपण इनिंग ब्रेकची वाट बघणार नाहीये. बोथ टीम कॅप्टन्स न्यूमॅन, एकदंत पालघर संघ या ठिकाणी दाखल झालाय. जयसाई विळंगी बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. साहिल यांचा सिंगल कंप्लीट होते. सिंगल रन्स. बागफुटला जाऊन टोटली आपण बघताय 4 चेंडूवरती 4 धावा.
विळंगी टॉस विन. पुढचा चेंडू. ओ यावेळेला थोडासा हवेमध्ये चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 9 वर पोहोचले. 5 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू. हो यावेळेला साहिल आणि साहिल आउट. न्यूमान. वरद. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या स्थिरावले 9. ओ जबरदस्त फिल्डिंग. विळंगी ब संघ कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. एक प्रतिनिधी या. नो स्कोर आहे. पुढचा चेंडू. फक्त दिशा देत आहेत मिडॉन मध्ये खेळून. 1 धावसंख्या पोहोचते ती 10. पुढचा चेंडू. अप्रतिम शॉट आणि तेवढा साक्तीचं फिल्डिंग. जबरदस्त टाळ्यांचा गजर आपण बघतोय. आणि षटकार. तनिष षटकार मारत माघारी परततायत. स्निवमान. बॅट्समन नेम प्रथम. विळंगी बी एक प्रतिनिधी आपला. पुढचा चेंडू. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. फक्त दिशा देत आहेत. स्कोर पोहोचलाय 12 आणि 3 षटक संपलेली आहेत. तीन षटक परिपूर्ण होत आहेत. 12 धावा 13चं टार्गेट. ओपनिंग पेअर आशिष आणि शेखर. मागच्या मॅचचा हिरो आशिष आपल्याला बघायला मिळतोय ज्याने क्लास 1 क्रिकेट दाखवलंय. तेरा धावांचं एक माफक आव्हान आहे. चला फील्ड अरेंज करून घ्या. रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान. दरम्यान रतन समोर शेखर आणि आशिष. उलटा चेंडू ऑन साइडला दिशा देताना आशिष. आशिष परिपक्वता जबरदस्त दाखवत. एक मॅच्युअर प्लेअर म्हणून पुढे येतोय. शेखर याही वेळेला फक्त दिशा देतात. चिक्की रन. धावसंख्या 2 वर स्थिरावले. रतन याही वेळेला जागा बनवताय. थोडस गुडघ्यावरती बॅलन्स स्वीप केलं जात आहे.
धावसंख्या 3 वर स्थिरावले. रत्न आपण बघतोय. पुढचा चेंडू. ओ सिंगल कंप्लीट. धावसंख्या 4. चार चेंडू 4 धाबा. 12 धावांचं 13 धावांचं टार्गेट आहे. पुढचा चेंडू. हो यावेळेला अल्टी पल्टी फॅन्सी शॉट खेळतायत. 5 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू. यावेळेला फक्त दिशा देत आहे शेखर आणि धावसंख्या 6 वर स्थिरावलेली आहे. पुढचा चेंडू. तनिष. ओ चांगला फिल्डिंग. ओ शेखर झोकून देतात आपल्याला. चांगला एफर्ट्स लावला जातोय साहिल कडनं. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेला ऑन साइडला खेळतायत. रतन एफर्ट्स लावतायत. सिंगल नाही रोखू शकत. धावसंख्या 7. पुढचा चेंडू. अप्रतिम. आणखीन एक रन्स. धावसंख्या 8 वर स्थिरावले. आशिष मात्र जो फोकस आहे त्यांचा प्रत्येक चेंडूवरती सिंगल घेत स्ट्राईक रोटेट करतात. एक जमेची बाजू राहिले श्री 11 संघासाठी. आणि शेखर सुद्धा त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवतोय. आणखीन एक धाव परिपूर्ण. आता स्कोर पोचलाय. स्वप्नील आम्हाला सांगतायत 9. 4 रनची गरज आहे. ते मात्र बऱ्याच वेळानंतर बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न होता आशिष यांचा. शेवटचा चेंडू आहे. 9 झालेल्या 7 मध्ये 4 ची गरज आहे. तनिष. स्टिअर केलंय. सिंगल कंप्लीट होतीये. आता 6 मध्ये 3 बनवायच्यात. 10 झालेले आहेत. याच्यानंतर एकदंत पालघर विपक्ष जयसाई विळंगी. विळंगी संघाने टॉस जिंकलाय. आपला निर्णय जर क्षेत्ररक्षण असेल त्वरित फील्ड अरेंज करायच्या नेक्स्ट मॅच मध्ये. 3 ची गरज आहे. आशिष एकतर्फा एक छोर चांगला सांभाळतोय. सिंगल कंप्लीट होते. 5 मध्ये 2. आता मात्र विजयाचा सुगंध दरबलताना श्री 11 विळंगीच्या दिशेने. बघूया साहिलने जर 2 डॉट बॉल टाकले तर मॅच इंटरेस्टिंग मोडकडे जाईल. इथून जर सिंगल येते तर मात्र मॅच कंप्लीट श्री 11च्या दिशेने जाऊ शकते. जर तर आहे 5 मध्ये 2 बनवायचे आहेत. प्रयत्न हा साहिल करणार. एफर्ट्स लावणार. कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करणार. परंतु टॅप केलाय. रतन आहेत तिथे. आणि सी मार्शेच्या बाहेर हार्ड लक. रवींद्र पाटील रवींद्र माणिक पाटील प्रतिष्ठान आणि प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय आर्यन. ज्याने फक्त 3 धावा दिलेले आहेत. आणि आर्यन ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या पण ऐकूया पुनश्च हार्दिक यांना.
वेल बोल्ड आर्यन, फक्त 3 धावा खर्च केल्या आर्यनने आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आर्यनला जातोय. रवींद्र माणिक प्रतिष्ठान संघाचा एक प्रतिनिधी किंवा कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला जो सन्मान आहे तो आपण स्वीकारायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. रतनजी पाटील आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पराभवी झालेल्या संघाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. एक महत्त्वाची अनाऊन्समेंट आहे. एकदंत पालघर संघाचा प्रतिनिधी आणि त्याचबरोबर जय साई विलंगी संघाचा प्रतिनिधी प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या.